कोल्हापुरी मिसळपाव एकदम झणझणीत असतं. कोल्हापुरी मिसळपाव मस्त तरीवाला तुम्ही घरी बनवू शकता. अगदी मस्त खूपच चविष्ट लागतं आणि सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर तुमची ही मिसळपाव अशीच मस्त झणझणीत होईल, तरीवाली. अगदी बघून असं आपल्याला वाटतं की खूप कठीण काम आहे बनवणं, पण अगदी सोपं आहे बनवायलाही. आणि ही आपण मस्त अशी मिसळ बघा, बटाट्याची भाजी वरून मिसळ आणि मस्त असं फरसाण, खूप चविष्ट अशी ही मिसळ पाव लागते. घरी काही फंक्शन असेल किंवा पार्टी असेल, किटी पार्टी वगैरे असेल, त्यावेळेस तुम्ही ही मिसळ पाव बनवू शकता. सर्वांना आवडेल एकदम चविष्ट अशी ही मिसळ पाव. नेहमी बाहेर आपण खायला जातो ते मग घरी असं वाटतं की नाही बनवू शकत. तीच टेस्ट जी कोल्हापुरी मिसळ पावची आहे ते आपण घरी बनवू शकतो. आणि खरंच खूपच सोप्या आणि एकदम व्यवस्थित अशी ही मी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही मिसळपाव घरी बनवू शकता. आणि झणझणीत असा हा कट वरून घालायचा, त्यामुळे जो मिसळपावचा टेस्ट वाढते ना, एकदम अप्रतिम लागते. तुम्ही एकदा बनवून बघा. मी गॅरंटीने सांगते, नेहमी बनवाल अशी ही झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव. तर बघूया आपण हे मिसळपाव कशी बनवायची आहे ते. कट बघा किती मस्त दिसते, तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या बघूनच. तर बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत हा मस्त असा झणझणीत मिसळपाव, कोल्हापुरी मिसळपाव. तर मिसळपाव बनवण्यासाठी आधी आपण वाटप तयार करून घेऊया. चटणी, त्यासाठी 1 कप किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला मस्त असं थोडं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. खमंग असं भाजून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचं, कारण खोबरं लगेचच भाजतं, लगेच करपतं. त्यामुळे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती मस्त असं खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा इतपत आपलं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे. तर मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि सेम तव्यावरती मी लसूण घेतलेले आहेत 8 आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. या चटणीमुळे आपल्या मिसळला एकदम अप्रतिम चव लागते. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. तर 2 चमचे मी घातले छोटेसे तेल. तेलावरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आपण गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरती बघा हा मस्त कांदा परतून घेतलेला आहे. आता हा कांदा आणि खोबरं थंड करून आपण मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्सर एकदम बारीक वाटून घेते. आता पॅनमध्ये मी तेल 3 चमचे गरम करत ठेवले आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं. चांगले तवंग येण्यासाठी थोडं तेल जरा जास्त वापरायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. कांदा शक्य होईल तेवढे एकदम बारीक चिरून घ्या. आणि आता तेलावरती आपल्याला कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. सोबतच कांदा परतताना इथे 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता आलं लसूण पेस्टचाही पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतली गेली पाहिजे आलं लसूण पेस्ट. त्यानंतर 2 टोमॅटो जे आहेत एकदम फाईन चॉप करून घ्यायचे. चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचे म्हणजे एकदम फाईन होतात, किंवा मग तुम्ही हातानेही कट करू शकता. एकदम फाईन असे कट करून घ्यायचे. आता ही एकदम टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ना, ते घालून घेते. एकदम बारीक वाटायचे बघा, एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे. ते आपण आता कांदा आणि टोमॅटो बरोबर परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चटणीला व्यवस्थित परतवाल तेवढंच तुमच्या मिसळला छान टेस्ट येईल. त्यानंतर इथे पाव चमचा हळद, 1 चमचाभरून मोठा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा 1 चमचाभरून कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कोल्हापुरी मिसळमध्ये कांदा लसूण मसाल्याचा वापर आवर्जून केला जातो. त्यामुळे जी छान टेस्ट येते ना, तर तुम्ही नक्की करून बघा. मस्त असं 1 चमचा भरून छान असं कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पण कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलंच आहे, पण कांदा लसूण मसाला 1 चमचा घालून बघा, एकदम अप्रतिम टेस्ट येईल. त्यानंतर इथे अर्धा चमचा मी
धणे पावडर घातलेली आहे. हे आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला बघूनच समजत असेल कलर किती छान आला आहे, त्याचा तवंगा किती छान आलेला आहे. त्यानंतर इथे हे 200 ग्राम मोड आलेली मटकी मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतलेली आहे. ती आपण उकडून घ्यायची आहे छान. जास्त एकदम ओव्हर कुक करायची नाही आहे. थोडा असा त्याच्यामध्ये क्रंच असा असला पाहिजे इतपतच शिजवायचं. एक शिट्टी काढून घ्यायची. त्यानंतर आता आपण घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा भरून गरम मसाला घालते आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. लक्षात ठेवा, तेलाचा वरती असा छान असा तरंगा येण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे. आता तुम्हाला मिसळ किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा, पण थोडी मिसळ पातळच हवी असते. तर आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि हे आपण मस्त 5-6 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता उकळी आले नंतर असंच त्याला उकळत ठेवायचं आहे 5 मिनटं. तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. तर मी पॅनवरती कढई तेल गरम करत होते. त्यामध्ये अर्धा चमचा राई आणि 1 चमचा उडद डाळ आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. हे सर्व साहित्य थोडंसं हलकंसं परतून झाल्यानंतर 1-2 मिरच्या घालायची आहे आणि कढीपत्त्याची पानं परतून घ्यायची आहेत आता आपल्याला तेलामध्ये. त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला घालते आहे आणि कांदाही आपण परतून घेणार आहोत मस्त असा. त्यानंतर 1 चमचा छोटा आलं लसूण पेस्ट घालते आहे. आता आलं लसूण पेस्टही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर इथे मी बटाटे उकडवलेले 3 असे घेतलेले आहेत, त्याच्या असंच फोडी करून घेतलेले आहेत आणि ते आपण व्यवस्थित आता हे बटाट्यांमध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण तेल मीठ घालूया चवीनुसार आणि हळद 1 चमचा आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. ही आपली मस्त अशी कटवडा म्हणून असं मिळतो, त्यामध्ये ही बटाट्याची भाजी घातली जाते. किंवा ही भाजी जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही याचे बटाटे वडेही बनवून मिसळमध्ये सर्व करू शकता. पण जास्त ऑइली नको, कारण आपण आधीच मिसळमध्ये तेल घातलं आहे, म्हणून मी फक्त बटाट्याची भाजी बनवून आपण मिसळमध्ये घालणार आहोत. तर आपली मिसळ ही तयार आहे. मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ. छान बघा, मस्त तवंगाही छान आलेला आहे, कलरही खूप छान आलेला आहे आणि मटकी छान अशी शिजली गेलेली आहे. तर आता आपली मिसळ पाव तयार झालेला आहे. भाजीही आपली तयार झालेली आहे. तर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, असं बघा तवंग येतो वरती. थोडंसं हलकंसं थंड करत ठेवलं ना की तवंग येतो. बघा किती छान. तर हा आपल्याला तवंग आहे तो काढून घ्यायचा आहे तरी. तर एका बाऊलमध्ये मी किंवा वाटीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आपण आता जी भाजी बनवली होती त्याचे मी वडापावसारखे छोटेसे असे बॉल करून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला प्रेझेंट करायला बरं पडतं. तर छोटेसे गोळे बनवून घेतले आणि वरून मटकीची मिसळ घालायची आहे. फक्त मिसळ हे घालायचं आहे, मटकी काढून घ्यायची. वरून थोडं फरसाण, मिक्स फरसाण येतं ना ते घ्या, खूप छान टेस्ट येते मिसळ पावला. तर थोडंसं फरसाण घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कांदा. एकदम कांदा बघा बारीक चिरलेला आहे आणि वरून थोडंसं लिंबू पिळायचं आहे. मस्त असं झणझणीत मिसळ पावसाठी थोडासा आंबटपणा येण्यासाठी छान टेस्ट येते लिंबूमुळे. आता ही आपली तयार आहे मिसळ पावची. तर वरून आपण जी तरी काढून ठेवली होती ती घालायची आहे थोडीशी. किती छान दिसते. साईडला थोडा कांदा, लिंबू आणि पाव आणि जे आपण एका मी वाटीमध्ये वरचं जे तरी काढून ठेवली होती ती. तर असं हे तुम्ही प्रेझेंट करू शकता, सर्व करू शकता. घरी पाहुणे वगैरे येणार असतील त्यावेळेस तुम्ही हे असं बनवू शकता. वरची तरी काढून ठेवायची एका प्लेट्समध्ये, एका मोठ्या बाउलमध्ये वगैरे, आणि छोट्या वाटीमधून तुम्ही सर्व करू शकता. सोबतच मस्त अशी ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव. तोंडाला पाणी सुटेल एवढी खूपच चविष्ट लागते, बघता क्षणी पाणी सुटेल.
तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही कोल्हापुरी मिसळपाव कशी वाटली रेसिपी. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.